नवी मुंबईत अचानक आग लागून लाखो रुपयाचे नुकसान। भंगारच्या दुकानांना आगीने घेरल्याने दुकानातील मालमत्ता जळून खाक। दिघाईतील यादवनगर झोपडपट्टी नजदीकची घटना। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। आपण पाहत आहात केजी न्यूज इंडिया मराठी। नवी मुंबई दिघाईतील यादवनगर झोपडपट्टी नजदीक असलेल्या 5 ते 6 भंगाराच्या दुकानास अचानक आग लागल्याने दुकानातील माल जळून खाक झाल्याने स्थानिक भंगार दुकानदारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे। अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, मात्र अग्निशामक दलांच्या गाड्या पोहोचेपर्यंत आगीने भंगाराच्या दुकानांना भस्मसात केले होते। अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाच्या जवानांनी शिकस्त करून ही आग विझवण्यास यश मिळवले असून वेळीच आगीला आटोक्यात आणल्याने बाजूस असलेल्या झोपडपट्टीत आगीचा शिरकाव झाला नाही, म्हणून पुढील अनर्थ टळला। या अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांची तारंबळ उडाली होती। सदरची घटना कळताच आमचे प्रतिनिधी तथा मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते कैलास गायकवाड व किशोर सूर्यवंशी यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला असता या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती त्यांनी कळवली आहे। मात्र सदरची आग कशामुळे लागली यांची चौकशी करण्यात यावी म्हणून आमचे प्रतिनिधींनी नवी मुंबई रबाडा पोलीस स्टेशनचे माननीय निरीक्षक जाधव मॅडम यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे। पानी मंगाओ। जो ये लोग केस में होगा क्या देखिए वो क्या वो नहीं बोल रहे ऐसे। बाटले का कुछ है क्या उधर, कुछ चीज कि बाटला फटे हुआ कुछ है क्या? नवी मुंबई प्रतिनिधी किशोर सूर्यवंशी सह केजी न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।